डोक्याची झोप आता हळूहळू खाली उतरत चालली. खाली कशी उतरू लागली? मान कशी दुखते माझी. मान दुखायला लागली? पाठीत माझ्या भरल्यासारखं. ठीक आहे, ठीक आहे. अगं कशाला? अगं, असू दे गं. अगं, तेही तरी काय मला आनंद झालाय ना. मग अशा वेळी तुझी सेवा करायला काय हरकत आहे? किती करतेस ना माझ्यासाठी. ह्यात मला काही कमीपणा वाटतं? अगदी सवतीचा भास सुद्धा व्हायला देत नाही मला. माझी बहीण कशी माझ्या पाठमोर फिरतेस तू. बरं वाटलं. बरं वाटलं. आता काय झालं? आता हात कसे दुखायला लागले. पण असं ते माझे मी चेपते चेपते. अशा अवस्थेत बरंच काही दुखू लागतं तुझं. आता काय सांगणार. नाही, काही सांगता येणार नाही मला. मला सांग, या अवस्थेत असं सगळं होतं का. मला काय नाही. आ? मला कुठं अनुभव आहे? अरे माझ्या लक्षातच नाही. माझ्या नशिबात असं कधी घडलंच नाही ना. अरे देवा. बरं, आता तुला कसं ज्ञात असणार. आता ही सगळी लक्षणं अनुभवण्यासाठी एखाद्या स्त्रीनं आई व्हावं लागतं, हो की नाही. पण आता मी आई होणार ना. तू कधी आई होऊ शकत नाही. जिथं तू असे फुटके नशिबाची. नाही, राग म्हणू नको. नाही, पण जे सत्य आहे. पण आता मी आई होणार. हो हो. आता जाऊ दरातून बाळ जन्माला काय तुला आई म्हणणार, अर्थात मला सुद्धा आईच म्हणणार. एवढंच समाधान मला. तू चेप माझ्या हात चेप. बाबा ताई एवढी चेपाची असं केलं तर कसं? माझे थोडे पाय सुद्धा चेपून दे ना. काय? आता कसं आहे, या अवस्थेमध्ये पाय सुद्धा जड होतात, पायांना सूज येते. बघ माझे पाय केवढे सुजले. डोक्याचं दुखणं हळूहळू पायापर्यंत खाली उतरलं. जरा पाय चेपून दे. जरा पायांना तेल लावून दिलं असतंच तर बरं झालं. नाही बाई, हे मात्र तेवढं मला जमणार नाही. काय? तुझे पाय जर दुखतात ना, हा? मी दासीला बोलवते ना. अगं थांब. कशाला त्रास देते का तू. त्रास देते. त्यांच्याजवळ काही काम कमी आहे. अगं अरुणावती, अगं नको. ती राज दरबारात सगळ्यांना चहा देण्यात व्यस्त. पाय चेपून देतील ना. नको का. दोघांनाही बोलतो. अगं पण तू इथं असतं ना, इतर काय करत. मला तू सांगितलंस की नाही, तुझी जी काही काळजी असेल ती मी घेणार आहे. तू माझी ताई आहेस की नाही. पण सखे, मी तुला हक्काने सांगतो याचं काय कारण. कारण मी तुझ्यावर प्रेम करते. अगं हो ना, माझी मोठी ताई आहेस. म्हणून काय झालं? आता माझं दुखणं माझ्या मोठ्या ताईला नाही सांगणार तर कुणाला सांगू मी. अगं हे सुद्धा बरोबर आहे, पण तरी सुद्धा संसारात आजपर्यंत बरीच वर्ष झाली, बरीच वर्ष संसारात वावरले. माझ्या नवऱ्याशिवाय मी कुणाच्या चरणाला स्पर्श केला नाही, कुणाच्या चरणाशी मी झोपले नाही. मग माझ्या नवऱ्याचे पाय किती तरी दुखायला लागले, तरी माझा हक्क आहे तो. मी नवऱ्याचे पाय देते, पण तुझे नाही. अगं पण मला सांग, माझे पाय जे परत तुला सांगते, माझ्या पायाजवळ लोटांगण घालायला सांगत नाहीये. अगं पायाला स्पर्श केला का आणि लोटांगण घातलं काय सारखंच आहे. सारखं. फक्त तो अधिकार नवऱ्याजवळच आहे. पण मला सांग, माझी सेवा आता तुलाच करायला हवी. म्हणून मी या राज्याची महाराणी आहे. हो तिकडे जाऊन माझ्या उदरात जो राज अंकुर वाढतोय ना, तो या राज्याचा भविष्यातला होणारा राजा आहे. अगं हो, हे सुद्धा मला आणि म्हणून माझी सेवा करणं हे मुळात तुझं भाग्य आहे. अगं एवढं जरी भाग्य असलं, या राज्याची मुख्य राजमाता आता मी होणार आहे. अगं होणार आहे, मान्य आहे मला. हा. तो सुद्धा बहुमान तुलाच घे. मग मला ह्यात काही स्वार्थ माझे पाय तुलाच चेपायला हवे आता. नाही. आजपर्यंत नवऱ्याशिवाय दुसऱ्याच्या चरणाशी झुकले नाही, तुझे पाय मी चेपणार नाही. वाटलं याईपेक्षा अन्य दुसरं काही सांग, पण तुझे पाय मी चेपणार. आणखी पुढची कामं तुला सांगायची काही गरज नाही. मला सांग, नाहीतरी तुझा या राज्यात राहून उपयोग तरी काय आहे.